नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच आपण सुरू केलेले आहे आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 3 असणार आहे। याआधीचे 2 सराव प्रश्नसंच जर बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। आणि त्याचबरोबर जे काही सामान्य ज्ञानवरील, चालू घडामोडीवरील आणि महत्त्वाचं म्हणजे तांत्रिक घटकावरील जे काही सराव प्रश्नसंच असेल ते सराव प्रश्नसंच सुद्धा आपण सुरू केलेले आहे। आणि त्याचबरोबर जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असेल त्या संपूर्ण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेणार आहोत। आणि हे जे प्रश्न असणार आहे हे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले संपूर्ण प्रश्न असणार आहे। तर अशाच प्रकारचे सराव प्रश्नसंच सुद्धा आपण आणखी सुद्धा घेऊन येणार आहोत। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, जेणेकरून आम्ही आणखी सुद्धा तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येऊ। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेला आहे कमलाकर डहाट, 2 आहे रामनाथ चव्हाण, 3 प्रेमानंद गजबी आणि 4 आहे प्रकाश त्रिभुवन। तर देवनवरी या नाटकाचे लेखक कोण आहे? तर प्रेमानंद गजबी। देवनवरी या नाटकाचे लेखक आहे प्रेमानंद गजबी। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 प्रेमानंद गजबी। विद्यार्थी मित्रांनो, सोबत तुम्हाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून तुमची प्रॅक्टिससुद्धा होईल। आणि व्हिडिओच्या शेवटी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे की तुम्ही 20 पैकी किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिलीत। तर चला पुढचा प्रश्न बघूया। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, माझ्याच्याने हे काम करवते या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन दिलेले आहे नवीन कर्मणी, 2 पुराण कर्मणी, 3 समापन कर्मणी आणि 4 शक्य कर्मणी। तर बघा वाक्य काय दिलेलं आहे, माझ्याच्याने हे काम करवते। हे वाक्य काय दर्शवत आहे, तर हे वाक्य शक्यता दर्शवत आहे। शक्यता म्हणजे कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा, तर कर्मणी प्रयोगामध्ये क्रियापदाने शक्यता सुचवली जाते आणि वाक्याच्या शेवटी जे असते वतो वते असे शब्द दिलेले असते। म्हणून या ठिकाणी हे वाक्य कशाचं होईल, तर शक्य कर्मणी या प्रयोगाचं होईल। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 शक्य कर्मणी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच हा आशय कोणत्या म्हणीतून व्यक्त होतो? ऑप्शन दिलेला आहे समुद्रात राहून कोरडा, 2 आहे साखरेचे खाणार त्याला देव देणार, 3 आहे वेताळाचे मागे भूतावळ आणि 4 सुंब जळला तरी पीळ जात नाही। तर पुढाऱ्याच्या भोवती त्याचे अनुयायी असतातच या हा जो आशय आहे हा कोणत्या म्हणीमधून व्यक्त होत आहे, तर वेताळाचे मागे भूतावळ या म्हणीमधून हा आशय व्यक्त होत आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 वेताळाचे मागे भूतावळ। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे, समूहदर्शक शब्दाच्या जोड्यातून अचूक जोडी सांगा। ऑप्शन दिलेला आहे पालेभाजी गड्डी, 2 बांबू जमाव, 3 रुपये संघ, 4 आहे पक्षी ताटवा। तर समूहदर्शक शब्दाच्या जोड्यामधून आपल्याला अचूक जोडी ओळखायची आहे। तर या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी अचूक जोडी कोणती असणार आहे, तर पालेभाजी गड्डी। पालेभाज्याची काय असते, तर गड्डी असते। हे या ठिकाणी समूहदर्शक शब्दाची योग्य जोडी असणार आहे। म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पालेभाजी गड्डी। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, रिकाम्या जागे खुश होणे हा अर्थ सांगणारा योग्य वाक्यप्रचार लिहा। मैत्रिणीला बघून मीराची, त्यानंतर आपल्याला अर्थ लिहायचा आहे। ऑप्शन दिलेला आहे डोळे पाणावले, 2 कळी खुलणे, 3 डोळ्यापुढे काजवे चमकणे, 4 विरस होणे। तर रिकाम्या जागी काय आपल्याला या दिलेल्या वाक्यप्रचारापैकी लिहायचं आहे, मैत्रिणीला बघून मीराची कळी खुलणे हे या ठिकाणी योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 कळी खुलणे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, एकवचन अनेकवचनी शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे। ऑप्शन दिलेला आहे विहीर विहिरा, 2 भिंत भिंती, 3 वीट विटा, 4 आहे सून सुना। तर एकवचन आणि त्याचं अनेकवचनी यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणती चुकीची जोडी असणार आहे, तर विहीर तर विहिरा, विहीरचं विहिरा होईल का अनेकवचन? नाही। म्हणून या ठिकाणी 1 नंबरची चुकीची जोडी असणार आहे विहीर विहिरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, वाडा चिरेबंदी मग्न तळ्या काठी ही मराठीतल्या कोणत्या साहित्य प्रकारातील जोडी आहे?
ऑप्शन दिलेले आहे 1 नाटक, 2 चरित्र, 3 कादंबरी आणि 4 आत्मचरित्र. तर वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी हे जे मराठीतले आहे हे काय आहे, तर हे नाटक साहित्य आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय होईल, तर पर्याय क्रमांक 1 नाटक. वाडा चिरेबंदी आणि मग्न तळ्याकाठी हे काय आहे, हे नाटक आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, पत्रासकारनकी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? पत्रासकारनकी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? ऑप्शन दिलेला आहे धामचकर, 2 आहे महेंद्र कदम, 3 अरविंद जगताप आणि 4 सुप्रिया खोत. तर पत्रासकारनकी या पुस्तकाचे लेखक आहे अरविंद जगताप. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 अरविंद जगताप. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, विरुद्धार्थी जोड्यातील अयोग्य जोडी सांगायची आहे. विरुद्धार्थी जोड्यापैकी अयोग्य जोडी या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे. 1 आहे स्वर्ग नरक, 2 स्वच्छ निश्चल, 3 स्वस्त महाग आणि 4 अस्पष्ट स्पष्ट. तर यापैकी कोणती जोडी अयोग्य असणार आहे, तर स्वच्छ आणि निश्चल ही या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 स्वच्छ आणि निश्चल ही विरुद्धार्थी शब्दाची अयोग्य जोडी असणार आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो? ऑप्शन दिलेला आहे मन अतिशय आनंदित होणे, 2 मनातल्या मनात संतापत राहणे, 3 आहे छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे, 4 आहे अशक्य कल्पनात गुंतून राहणे. तर मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून कोणता अर्थ सूचित होतो, तर छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे म्हणजेच मांडलिक होणे. पण या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 छोट्या राज्याच्या राजाने मोठ्या राज्याच्या अधीन राहणे हा अर्थ सूचित होतो मांडलिक होणे या वाक्यप्रचारातून. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, कुटुंबातील व्यक्तीला लिहिण्याच्या पत्राचे स्वरूप कसे असते? कुटुंबातील ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहितो त्या पत्राचे स्वरूप कसे असते? ऑप्शन दिलेले आहे व्यावसायिक, 2 औपचारिक, 3 अर्जात्मक आणि 4 अनौपचारिक. तर कुटुंबातील व्यक्तीला जे आपण पत्र लिहित असतो त्या पत्राचे लिहिण्याचं स्वरूप कसं असते, तर अनौपचारिक असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 अनौपचारिक. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ग्रामगीता कोणी लिहिली आहे? ऑप्शन दिलेले आहे 1 आहे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, 3 आहे दासोपंत, 4 आहे आचार्य विनोबा भावे. तर ग्रामगीता कोणी लिहिली आहे हे सर्वांना माहीत आहे. ग्रामगीता ही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13 आहे, एकवचनाचं अनेकवचनी या शब्दजोड्यांपैकी चुकीची शब्दजोडी आपल्याला ओळखायची आहे. तर आपल्याला खाली दिलेलं आहे एकवचन, त्याचं अनेकवचन दिलेलं, त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. ऑप्शन दिलेले आहे लांडगा लांडगे, 2 राजा राजे, 3 उंदीर उंदिरे आणि 4 आहे फळा तर फळे. तर यापैकी कोणती शब्दात जोडी चुकीची असणार आहे, तर यापैकी उंदीर आणि उंदिरे हे यापैकी चुकीची जोडी असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंदीर उंदिरे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्दजोड्यांपैकी योग्य शब्दजोडी या ठिकाणी शोधायची आहे. ऑप्शन दिलेले आहे तरुण गोप, 2 आहे दांडा आरसा, 3 आहे वर वधू आणि 4 आहे पुत्र जामात. तर पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीची योग्य शब्दजोडी बघा या ठिकाणी योग्य, आतावरी आपण अयोग्य शब्दजोडी ओळखलेली आहे, आता या ठिकाणी योग्य शब्दजोडी ओळखायची आहे. तर कोणती असणार आहे या ठिकाणी योग्य शब्दजोडी? वर वधू. वर हा पुल्लिंगी आहे आणि वधू हे स्त्रीलिंगी आहे. या ठिकाणी योग्य शब्दजोडी असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 वर वधू. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, उत्थान गुंफा. उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहेत? उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते कोण आहे? ऑप्शन दिलेला आहे ज.वी. पवार, 2 आहे यशवंत मनोहर, 3 आहे वामन निंबाळकर आणि 4 आहे दया पवार. तर उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते आहे यशवंत मनोहर. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 यशवंत मनोहर. उत्थान गुंफा या काव्यसंग्रहाचे रचयिते आहे.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16 आहे, खालील शब्दाचा विग्रह करा. खालील शब्द दिलेला आहे त्याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. चहा पाणी या शब्दाचा विग्रह करायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ. 2 चहा किंवा पाणी. 3 चहा आणि पाणी. 4 यापैकी नाही. तर चहा पाणी या शब्दाचा विग्रह कसा होईल? चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ असा चहा पाणी या शब्दाचा विग्रह होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17 दिलेला आहे, खालील वाक्याचा काळ ओळखा. खाली वाक्य दिलेलं आहे त्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. राजू उद्या गावी जाईन या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. ऑप्शन दिलेला आहे 1 भविष्यकाळ, 2 चालू वर्तमान काळ, 3 साधा भूतकाळ आणि 4 चालू भूतकाळ. तर राजू उद्या गावी जाईन. गावी जाईन म्हणजे तो जाईन, भविष्यातली गोष्ट आहे. म्हणून या ठिकाणी हा काळ कोणता असणार आहे? तर भविष्यकाळ असणार आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 भविष्यकाळ. राजू उद्या गावी जाईन हा वाक्याचा काळ आहे भविष्यकाळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18 आहे, भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. ऑप्शन दिलेला आहे कर्मकर्तरी प्रयोग, 2 कर्तरी प्रयोग, 3 कर्मणी प्रयोग आणि 4 आहे भावे प्रयोग. तर भीमाने बकासुरास मारले हा वाक्याचा प्रयोग होईल भावे प्रयोग. कारण बघा या ठिकाणी भीमाने आणि बकासुरास या ठिकाणी दोन्ही याला प्रत्यय लागलेले आहे आणि कर्मणी भावे प्रयोगामध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्ही ठिकाणी प्रत्यय लागलेला असतो. म्हणून ते भावे प्रयोगाचं वाक्य होत असते. बघा या ठिकाणी कर्त्याला ने प्रत्यय लागलेला आहे आणि कर्माला स प्रत्यय लागलेला आहे. म्हणून या ठिकाणी हे वाक्य भावे प्रयोगाचं होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 दिलेला आहे, खालील वाक्याचा विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. केवढी उंच आहे टेकडी ही. केवढी उंच आहे टेकडी ही या वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. ऑप्शन दिलेले आहे केवढी उंच टेकडी ही, 2 आहे केवढी उंच टेकडी आहे ही, 3 ही टेकडी फार उंच आहे आणि 4 आहे केवढी उंच टेकडी ही. तर या पर्यायापैकी कोणतं पर्याय बरोबर होईल विधानार्थी वाक्याचं? तर पर्याय क्रमांक 3 बघा, ही टेकडी फार उंच आहे हे वाक्य विधानार्थी वाक्य होईल. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 ही टेकडी फार उंच आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 दिलेला आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. चंद्र. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन दिलेला 1 वरुण, 2 शशी, 3 आदित्य आणि 4 आहे भास्कर. तर चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे? तर शशी. चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शशी. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 शशी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. असेच प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात आणि हे जे प्रश्न असणार आहे प्रश्न TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न आहे. तर या 20 प्रश्नांपैकी तुम्ही किती प्रश्नांचे बरोबर उत्तर दिली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.